श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 50वा हनुमंत पर्वत पूर्वस्थळी ठेवतो. ओम श्रीराम. लक्ष्मण सावध होताच सर्वजण आनंदित होतात. मग श्रीराम प्रभू सुषेण वैद्य व हनुमंतांची कृतज्ञता व्यक्त करतात. म्हणतात की जर तुम्ही नसता तर मला लक्ष्मण पाहावयास मिळाला नसता. त्यानंतर सुग्रीव तो द्रोणागिरी पर्वत पाहण्याची इच्छा व्यक्त करतो. तेव्हा सुसेन वैद्य त्याच्याबरोबर येऊन त्या द्रोणागिरी व दिव्य औषधी याविषयीची माहिती सांगतात आणि या दिव्य संजीवनी औषधी कशा निर्माण झाल्या याची कथा सांगतात. ब्रह्मदेवाच्या शापाने इंद्राकडील सर्व रत्ने सागरात जाऊन पडली. मग ती रत्ने काढण्यासाठी सूर आणि असुरांनी सागर मंथन केले. त्यामध्ये प्रथम विष निघाले. ते विष शिवाने प्राशन केले व त्या विषामुळे शिवाचा कंठ निळा झाला व भयंकर दाह निर्माण झाला. तेव्हा रामस्मरणाने तो दाह शांत झाला. त्यानंतर लक्ष्मीसह अनेक रत्ने व अमृत त्या मंथनातून प्राप्त झाले. त्या अमृतावरून देव व असुर यांचे प्रचंड युद्ध सुरू झाले. तेव्हा मग श्री विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले. त्या मोहिनीला पाहून युद्ध तर थांबले, परंतु तिच्या प्राप्तीकरिता सर्वजण तिच्याभोवती गोळा झाले. तेव्हा मोहिनी अमृताच्या वाटपासाठी देव व असुरांच्या वेगवेगळ्या पंक्ती बसवते व देवांना अमृत देते व असुरांना मद्य देते. असुर मद्य पिऊन धुंद झाले, परंतु आपण फसले गेलो आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर ते अमृत कुंभाकडे धावू लागले. मग देवांनी तो अमृत कुंभ पळविला. तो कुंभ पळवून नेत असताना या द्रोणागिरीवर आणि ज्या ज्या ठिकाणी अमृताचे थेंब पडले त्या त्या ठिकाणी या दिव्य संजीवनी औषधी निर्माण झाल्या. असा हा द्रोणागिरी पर्वत आहे. त्यानंतर मग श्रीरामांच्या आज्ञेने हनुमंताने तो द्रोणागिरी पर्वत पूर्वस्थळी नेऊन ठेवला आणि मग हनुमंत परत माघारी आल्यावर लक्ष्मण हनुमंतास आलिंगन देतात व म्हणतात, हे हनुमंता, तूच माझा खरा जीवनदाता आहेस. तुझे गुणगान कसे गाऊ. व पुढे लक्ष्मण म्हणतात की मी धन्य झालो, कृतार्थ झालो, जीवनभर मी तुझा कृतज्ञ राहीन. तेव्हा हनुमंत म्हणतात की श्रीराम प्रभूच करता करविता आहेत, मी फक्त निमित्त मात्र आहे. आता आपण या पुढील भाग म्हणजे साधकाच्या दृष्टीने पाहू
हा भाग आपण पुढल्या भागात पाहणार आहोत. आता आपण याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करू. इथे लक्ष्मण सावध झाल्यानंतर श्रीरामांनी सुषेण वैद्याची आणि हनुमंतांची कृतज्ञता व्यक्त केली. खूप मोठी गोष्ट आहे बा. आता तसं पाहिलं तर श्रीराम हे परब्रह्म स्वरूप होते, ते अवतारित झालेले होते. इथे कृतज्ञता व्यक्त करण्याची तशी काहीच आवश्यकता नाही, कारण जो तो आपल्या अवतार कार्यानुसार आपापलं कार्य करत होता. हनुमंतांचं ते कार्यच होतं, तेही परब्रह्म स्वरूपच, पण त्यांच्या कार्यानुसार. तरीही शिवाय हनुमंत हे शिष्यस्थानी आहेत, श्रीराम हे गुरुस्थानी आहेत. निदान इथे त्या अवतार कार्यामध्ये तरी, किंवा हनुमंत हे सेवेकरी आहेत आणि श्रीराम हे गुरुस्थानी, ईश्वरस्थानी, पूज्यस्थानी आहेत. तरीही त्यांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली. ही मोठी गोष्ट आहे. आणि जो खरा संत, खरा सद्गुरू असतो ना, तो ही कृतज्ञता व्यक्त करतोच. जरी त्याने मुखाने बोलून दाखवलं नाही, शब्दांनी बोलून दाखवलं नाही, तरी त्या सद्गुरूंच्या, त्या संतांच्या हृदयात हा भाव असतो की जरी हा माझा शिष्य असला, हा माझा सेवेकरी असला, हा माझा भक्त असला, तरीही त्याच्या अंतर्गत हृदयामध्ये मीच आहे. त्यामुळे तो आणि मी एकच आहे. आणि म्हणून त्याची सेवा घेऊन, त्याची भक्ती घेऊन तो कृतज्ञ असतो, कृतज्ञता व्यक्त करतो. हां, आता भलेही इथे श्रीरामांनी मुखाने बोलून दाखवली कृतज्ञता, इतर संत सद्गुरू बोलून दाखवत नसतील, परंतु त्या कृतज्ञतेचं किंवा त्या सेवेचं, त्या भक्तीचं पुरेपूर मोजमाप त्या भक्ताच्या, त्या शिष्याच्या पदरात सद्गुरू टाकत असतो. आणि ते जी कृपा करणे, ते ज्या कृपेचं किंवा भक्तीचं फळ देणे, ही म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणेच आहे. अशा प्रकारे त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात श्रीराम. त्यानंतर सुग्रीवाला तो द्रोणागिरी पर्वत पाहण्याची इच्छा होते. मग सुषेण वैद्य तो द्रोणागिरी पर्वत त्या सुग्रीवादी अनेक वानरसेनेला सगळ्यांना दाखवतात. आणि त्या संजीवनी औषधीची कथा किंवा त्या कशा निर्माण झाल्या याची कथा ते तिथे सांगतात. ती कथा म्हणजेच की ब्रह्मदेवाच्या शापाने इंद्राकडे जेवढी रत्न होती, म्हणजे सगळ्या प्रकारची रत्न, त्यात अमृत आलं, लक्ष्मी आली, सगळ्या प्रकारची रत्न त्यांनी समुद्रात जाऊन पडतात. मग ती काढण्यासाठी देव आणि असुर यांचं मंथन होतं. असुरांना म्हणजे गोड बोलून, कारण देव हे मंथन करू शकत नव्हते, असुरांची शक्ती तिथे गरजेची होती. आणि त्या मंथनासाठी असुरांचं मंथन, सागराचं मंथन होतं. त्याचं मंद्रांद्रीचा रवी केला जातो, वासुकी नागाचा दोर केला जातो आणि ते मंथन होतं. हीच कथा साधकाच्या दृष्टीने फार वेगळ्या दृष्टिकोनातून आहे, ते आपण पुढच्या भागात पाहणारच आहोत. परंतु ते मंथन होतं, त्यामध्ये प्रथम मंथनातून पहिलं काय बाहेर पडतं तर विष. कारण ढवळलं जातं ना, खळखळाट होतो, त्यातून विष बाहेर पडतं. साधकाच्या दृष्टीने विष काय ते आपण पाहूच, परंतु इथे ते विष निर्माण होतं. मात्र ते विषामुळे ते सागर मंथन करता येत नव्हतं. तेव्हा तिथे भगवान शिवाने ते विष प्राशन केलं. त्यामुळे भगवान शिवांचा कंठ हा निळा झालेला आहे, म्हणून त्यानंतर त्यांना नीलकंठ हे पण नाव प्राप्त झालं. मात्र तो दाह त्यांनाही सहन होईना. मग त्यांनी रामनाम स्मरण केलं. तर रामनाम स्मरण म्हणजे काय ते पण आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यामुळे त्यांचा तो दाह क्षमला. त्यानंतर मग लक्ष्मीसह अनेक रत्ने त्या मंथनातून बाहेर आली आणि त्यामध्ये अमृत हे रत्नसुद्धा आलं. बरीचशी रत्न आलेली आहेत. त्या उच्चस्रावा घोडा, शामकर्णासारखा वगैरे अशी बरीचशी रत्न आलेली आहेत. आपण तिकडे आपल्याला जायचं नाही. अमृत हे पण बाहेर आलं. आणि मग त्या अमृतावरून देव आणि असुर यांचं प्रचंड युद्ध सुरू झालं. तर हे अमृत म्हणजे काय ते पण आपण पुढच्या भागात पाहणार आहे. आत्ता आपण फक्त या अध्यायातले कथेचा भाग पाहतोय, त्याचा सार पाहतोय. मग
भगवान विष्णूंच्या लक्षात आलं तर हे काय करायचं. मग भगवान विष्णू मोहिनीचं रूप धारण करतात आणि त्यांच्या समोर येतात. त्या मोहिनीचं ते मोहक रूप पाहून असुर अमृत विसरून गेले. आता हे मोहिनी म्हणजे काय, अमृत म्हणजे काय, असुर म्हणजे काय, हे साधकाच्या दृष्टीने आपण पाहूयाच. मग त्यांचं युद्ध थांबलं, परंतु त्या मोहिनीवरून आता यांचा वाद सुरू होणार होता. मग ती मोहिनीने परत त्यांना सांगितलं की मी तुम्हाला अमृत वाटप करते, म्हणजे तुमचं युद्ध होणार नाही. ती सगळ्यांनी मान्य केले. त्यांच्यात तिने 2 पंक्ती बसवल्या, एक सुरांची म्हणजे देवांची आणि एक राक्षसांची. आपल्या आतमध्ये पण ती व्यवस्था आहे, एक देव व्यवस्था आहे, एक राक्षस व्यवस्था आहे. त्यालाच सुर असुर किंवा चांगलं वाईट हे म्हटलं जातं. तर ते अशा 2 पंक्ती बसल्या जातात. आपण कुठल्या पंक्तीत बसायचे आपण ते पाहूया पुढे. आणि तिने काय केलंय माहिती, अमृत हे देवांना वाटले आणि मद्य हे असुरांना वाटले. असुरांना मद्य म्हणजेच अमृत वाटलं. आजही आपण पाहतोय की असुरांना मद्य अमृतच वाटतं आणि ते धुंद झाले. परंतु त्यांच्या लक्षात येतं, तिथे राहू केतू वगैरे तो भाग येतो, तो खूप मोठा भाग आहे तो कथेचा, आपल्याला इतके सांगायचं नाही. त्यांच्या लक्षात येतं की आपण फसलो गेलोय. आणि मग ते अमृताचा कुंभ घ्यायला लागले, तेव्हा देवांनी तो अमृत कुंभ पळविला. आणि तो अमृत कुंभ पळवत असताना जिथे जिथे ते अमृताचे थेंब सांडले तिथे तिथे या संजीवनी औषधी निर्माण झाल्या. विशेष करून द्रोणागिरीवर खूप सांडलं असलं पाहिजे, म्हणून तिथे खूप त्या संजीवनी औषधी होत्या. म्हणून हनुमंत तिथे गेलेत, कारण दुसरीकडे शोध घ्यायला वेळ जाईल, तिथे खूप असाव्यात आणि त्यांचं रक्षण हे गंधर्व करतात. आजही ते असल्या पाहिजेत, असतीलच. परंतु अशा बऱ्याचशा ठिकाणी हे आहे. त्यामध्ये आपल्या जवळ जर पाहिलं तर भीमाशंकर जे ज्योतिर्लिंग आहे, तिथेही या संजीवनी औषधे आहेत असं म्हणतात. अशा बऱ्याचशा ठिकाणी या संजीवनी औषधे सापडल्या. आणि तीच संजीवनी म्हणजेच मृत झालेल्या व्यक्तीला परत जिवंत करणे, अशी ती औषधी आहे असं. आणि इथे कथेमध्ये आपण पाहिलेच मागच्या भागात की हनुमंत जेव्हा तो द्रोणागिरी परत घेऊन येतात, तो रात्रीचा वेळ असतो आणि ती लखलखणारा तो पर्व दिसत होता. म्हणजेच रात्री या संजीवनी औषधींचा प्रकाश पडतो आणि तो प्रकाश जिथे दिसतो तिथेच ती औषधी असते. मात्र ती औषधी घेण्याच्या बऱ्याचशा विधी असतात. ते आयुर्वेद जे तज्ज्ञ असतात त्यांनाच त्याचा विधी, कारण ती औषधी उपटताना त्या विधी करून विधीपूर्वकच त्या उपटाव्या लागतात, तेव्हाच त्याचा उपयोग होतो वगैरे वगैरे. तो आपला भाग नाही. आणि अशाच औषधींचा तो द्रोणागिरी तयार झालेला होता. आणि मग ते औषधी घेऊन हनुमंत आलेत. लक्ष्मण सावध झालेला आहे आणि तो आता पर्वत पुन्हा हनुमंतांनी पूर्वस्थळावर नेऊन ठेवलेला आहे. तेव्हा लक्ष्मण काय म्हणतात की हनुमंताला आलिंगन देतात व म्हणतात, तूच माझा खरा जीवनदाता आहेस, असं हनुमंतांना ते म्हणतात. आणि तुझं गुणगान मी कसं गाऊ, मी धन्य झालो, मी कृतार्थ झालो, मी जीवनभर तुझा कृतज्ञ राहीन. हे हनुमंतांना लक्ष्मण म्हणतात. फार मोठ्या गोष्टी आहेत त्या. असं मोठेपण आलेली माणसं अशी मोठी वागतीलच असं खात्री नसते. परंतु ही संत पदाला गेलेली व्यक्ती, त्यांना हे तत्त्व त्यांच्या हृदयात इतकं ठासून भरलेलं असतं की हे सगळं विश्व ईश्वरमय आहे, मीही ईश्वर आहे. त्यामुळे त्यांनी कितीही मोठं कर्तृत्व केलं तरी त्यांना त्याचा अहंकार येत नाही. आपण सगळ्या संतांची चरित्र पाहिली, अगदी रामायण, महाभारत, भागवत, इतर सगळ्या संतांची, तेव्हा म्हणजे सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुगातील आत्तापर्यंतच्या श्री ज्ञानेश्वर, श्री स्वामी स्वरूपानंद, माझे सद्गुरू स्वामी विद्यानंद, इथपर्यंत सगळ्या संतांची जर चरित्र आपण धुंडाळली ना, तर तो आपल्याला तिथे हेच सापडेल. या संत मंडळींनी ते अमृत प्राप्त करून घेतलेलं होतं आहे.
परंतु त्याचा त्यांना कधीही अहम किंवा अहंकार आलेला नाही. ते नेहमी ईश्वराच्या बाबतीत कृतज्ञच राहिलेले आहेत. कारण हे मिळवून देणारा ईश्वर स्वरूप सद्गुरू असतो, म्हणून ते सद्गुरूच्या ठिकाणी ते कृतज्ञ राहतात. इथे लक्ष्मण हनुमंतांना कृतज्ञ का म्हणतात? कारण ते अमृत तत्व हनुमंतामुळे लक्ष्मणाला प्राप्त झालं ना, म्हणून ते कृतज्ञ राहतात. आता अमृत म्हणजे अमृत हे तत्व आहे. हे तत्व म्हणजेच ईश्वर प्राप्ती. अमृत म्हणजेच ईश्वर, अमृत म्हणजेच आत्मा. आत्मा मिळाला की अमृत मिळालं. हे मिळवून देणारा सद्गुरू असतो, म्हणून सद्गुरूच्या ठिकाणी ही मंडळी कृतज्ञ असतात. आणि इथं आपणही जर या मार्गावर असू, आपणही साधना करत असू, आपले ही महान आत्मदर्शी सद्गुरू असतील, तर आपणही आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी कृतज्ञ राहायलाच पाहिजे. जरी आपल्याला अजून आत्मसाक्षात्कार झालेला नसला तरीही, कारण आपण त्या मार्गाचे प्रवासी आहोत, वाटसरू आहोत. आपल्याला ते अमृततत्व नक्कीच मिळणार आहे. हां, केव्हा मिळेल? ती आपल्या साधना, आपली तळमळ, आपली भक्ती, आपलं प्रारब्ध, आपलं कर्म आणि सद्गुरूंची कृपा यावर ते अवलंबून असतं. पण आत्मसाक्षात्कारी सद्गुरू मिळाले ना आपल्याला एकदा, की आपल्याला ते अमृत तत्व किंवा तो आत्मसाक्षात्कार नक्कीच होत असतो. वेळ जाईल, या जन्मात नाही, पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात मात्र 100% मिळणार याची खात्री आणि हा दृढ विश्वास आपण ठेवलाच पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण साधना केली पाहिजे, त्या पद्धतीने हा आत्मप्रवास आपण केला पाहिजे. हेच या कथेचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.